परिचय. नमस्कार विद्यार्थ्यांनो, वनस्पतीच्या साम्राज्यावर एक अतिशय मनोरंजन व्हिडिओ आपण पाहिला आहे. काही वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यांच्या आधारे वनस्पतीचे वर्गीकरण कसे केले जाते हे आता आपल्याला माहित आहे. मग प्राण्याचे काय? विद्यार्थ्यांनो, आज भी प्राणी जगताबद्दल एक माहिती घेऊन आलो. प्राण्याचे वर्गीकरण आणि नावे कशी ठेवली जातात, विशेषतः कोणत्या प्रकारच्या वैशिष्ट्याच्या आधारे, माहिती नीट जाणून घेण्यासाठी नीट ऐका. त्याआधी काही कीवर्ड शिका. कीवर्ड: वनस्पती, विशिष्ट प्रदेश, अधिवास किंवा भूगर्भीय काठातील वनस्पती. प्राणी, विशिष्ट प्रदेशात विशिष्ट वैठी आढळणाऱ्या सर्व प्राण्यांच्या प्रजाती. वैविध्य, बाह्य रूप व स्वरूप, अंतर्गत रचना, पोषण, वर्तन, अधिवास डा बाबतीत एकमेकांपासून भिन्न असलेल्या विविध प्रकारच्या सजीवांची उत्पत्ती. भिन्नता, एखाद्या प्रजातीतील व्यक्ती किंवा कोणत्याही प्रजातीच्या सजीवांच्या समूहातील कोणताही फरक. प्राण्याचे साम्राज्य, नैसर्गिक वस्तूंचा एक मूलभूत समूह ज्यात सर्व सजीव आणि नामशेष प्राण्यांचा समावेश आहे. डोमेन, राज्य स्तरापेक्षा उच्च वर्गीकरण श्रेणी. फायलम, फायला हा शरीराचे योजनेच्या सामान्य विशेषज्ञतेच्या आधारे समूहजीव म्हणून विचार केला जाऊ शकतो. कोइलोमिक, एखाद्या प्राण्याची द्रव भरलेला शरीरचे पोकळी ज्यामध्ये अंतर्गत अवयव असतात. द्विपक्षीय समरूपता, शरीर समरूपता जिथे शरीर केवळ एका विमानात दोन समान भागांमध्ये विभागले जाऊ शकते. ट्रिप्टोब्लास्टिक, गॅस्ट्रुला ची एक स्थिती ज्यामध्ये तीन प्राथमिक जंतुथर असतात: एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. शिकण्याची उद्दिष्टे, प्राणी जगतातील अपृष्ठवंशी प्राण्याचे त्यांच्या
वैशिष्ट्यांच्या किंवा वैशिष्ट्यांच्या आधारे विविध गटांमध्ये वर्गीकरण कसे केले जाते याचे ज्ञान आपण मिळवणार आहोत. पेरिफेरी, कोइलंटरेट और या निडारिया, प्लैटीहेलमिंथस, नेमेथेलमिंथस या नेमेटोडा, एनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, एकिनोडर्मेटा याची विविध वैशिष्ट्ये છે. संकल्पना नकाशा. ॲनिमेलिया हे असे जीव आहेत जे यूकॅरियोटिक, बहुकोशिकीय आणि हेटेरोट्रोफिक आहेत. त्यांच्या पेशींनी पेशीच्या भिंती नसतात. बहुतेक प्राणी गतिमान असतात. आढळलेल्या बॉडी डिझाईनच्या व्याप्ती आणि प्रकारातील फरकाच्या आधारे त्यांचे पुढील वर्गीकरण केले जाते. प्रमुख गट असे आहेत. पेरिफेरा. पेरिफेरा या शब्दाचा अर्थ छिद्र असलेले जीवन छिद्र असा होतो. हे काही ठोस आधाराशी जोडलेला गतिहीन प्राणी आहेत. संपूर्ण शरीरात छिद्रे किंवा छिद्रे असतात. यामुळे एक कालवा प्रणाली तयार होते जी अन्न आणि ऑक्सिजन आणण्यासाठी संपूर्ण शरीरात पाणी प्रसारित करण्यास मदत करते. शरीराच्या डिझाईनमध्ये ऊतीमध्ये अगदी कमी फरक आणि विभाजन समाविष्ट आहे. त्यांना सामान्यतः स्पंज म्हणतात आणि प्रामुख्याने सागरी अधिवासात आढळतात. युप्लेक्टेला, सायकॉन, स्पंजला इत्यादी काही उदाहरणे आहेत. कोइलेंटेराटा या सिनिडारिया हे जलचर प्रकार आहेत जे पेरिफेराच्या तुलनेत अधिक बॉडी डिझाईन भिन्नता दर्शवितात.
शरीरात पोकठी निर्माण होते. शरीर पेशींच्या दोन थरांनी बनलेले असते. डिप्लोब्लास्टिक एक बाह्य थर एक्टोडर्म तयार करतो तर दुसरी आतील थर एंडोडर्म बनवतो. प्रवाठा सारख्या काही लिव्हाइन वसाहती ते एकांत जीवन जगतात. उदाहरण हायड्रा, जेलीफिश आणि समुद्री एनिमोन्स. प्लॅटीहेल्मिंथस या गटातील प्राण्याचे शरीर इतर दोन गटाच्या तुलनेत अधिक गुंतागुंतीचे आहे याचा आपण आतापर्यंत विचार केला आहे. शरीर द्विध्रुवीय सममित आहे म्हणजे शरीराच्या डाव्या आणि उजव्या अर्ध्या भागाची रचना समान आहे. पेशीचे 3 थर असतात ज्यापासून भिन्न ऊती तयार करता येतात. म्हणूनच अशा प्राण्यांना ट्रायप्लोब्लास्टिक म्हणतात. यामुळे शरीराच्या बाहेरील व आतील अस्तर तसेच काही अवयव तयार होऊ शकतात. शरीर वरापासून खालपर्यंत सपाट होते म्हणूनच या प्राण्यांना फ्लॅटवर्म्स म्हणतात. ये एकतर मुक्त जिवंत किंवा परजीवी असतात. प्लॅनेरियन सारख्या मुक्त जिवंत प्राण्याची काही उदाहरणे किंवा प्लॅनेरियन्स यकृत फ्लायुक आणि टेपवर्म सारख्या परजीवी प्राण्याची काही उदाहरणे. नेमॅटोडा ते द्विपक्षीय सममितीय आणि त्रिसूत्री आहेत तथापि शरीर आहे बेलनाकार. ऊती आहेत परंतु वास्तविक अवयव नाही. जरी एक प्रकारची शरीराची पोकठी किंवा स्युडोकोइलम उपस्थित आहे. स्युडोकोइलम म्हणजे कोइलम जो दोन्ही बाजूंनी मेसोडर्मल थराने झाकलेला असतो. हत्तीरोगास कारणीभूत असणारे किडे फायलोरिया कृमी किंवा आतड्यामधील कृमी, गोलकृमी किंवा पिनवर्म यासारख्या रोगांना कारणीभूत ठरणारे परजीवी किडे म्हणून हे खूप परिचित आहेत. अम्लिडी एनिलिडा एनिलिड्स द्विपक्षी सममित आणि ट्रिप्टोब्लास्टिक असतात परंतु व्यतिरिक्त त्याच्याकडे शरीराची पोकठी असते.
यामुळे शरीराच्या रचनेत खाण्या अवयवावे रक्षण होते. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अवयवभेद होते. हा भेद सेगमेंटल पद्धतीने होते, ज्यात सेगमेंट्स समारोच्या पासून मागच्या टोकापर्यंत एका पाठोपाठ एक रांगेत उभे राहतात. हे प्राणी तजे प्राणी जोग सागरी पाणी, नीरी तसेच जमीन, गांडूळ अशा अधिवासात आढळतात. आर्थ्रोपोडा हा बहुधा प्राण्याचा सर्वात मोठा गट आहे. हे प्राणी द्विपक्षीय सममित वा विभागलेले असतात. एक खुली रक्ताभिसरण प्रणाली आहे आणि म्हणून रक्त चांगल्या प्रकारे परिभाषित रक्तवाहिन्यांमध्ये वाहत नाही. कोइलोमिक पोकळी रक्ताने भरलेली असते. त्यांचे संयुक्त पाय असतात. आर्थ्रोपोड या शब्दाचा अर्थ संयुक्त पाय असा होता. कोठंबी, फुलपाखरे, जुरठा, घरगुती माशी, कोठी विंचू आणि खेकडे ही काही परिचित उदाहरणे आहेत. मोलस्का या गटातील प्राण्यामध्ये बिलेटरल सममित असते. कोइलोमिका पोकळी कमी होते, थोडे विभाजन होते. उत्सर्जनासाठी त्यांची रक्ताभिसरण यंत्रणा वा मूत्रपिंडासारखे अवयव असतात. 5. फिरण्यासाठी एक पाय वापरला जाते. गोगगे, ऑक्टोपस आणि शिंपले ही उदाहरणे आहेत. एकिनोडर्मेटा ग्रीक भाषेत एकिनोस म्हणजे हेजहॉग आणि डर्मा म्हणजे त्वचा. अशा प्रकार हे काटेरी जीव आहेत. हे विशेषतः मुक्त जिवंत सागरी प्राणी आहेत. ते ट्रायप्लोब्लास्टिक असतात आणि कोइलोमिक पोकळी असतात. त्यांच्याकडे एक विचित्र पाण्यावर चालणारी ट्यूब सिस्टम देखील आहे जी ते फिरण्यासाठी वापरतात. त्यांच्याकडे कठोर कॅल्शियम कार्बोनेट संरचना असतात जी ते सांगडा म्हणून वापरतात. स्टारफिश आणि समुद्री अर्चिन ही उदाहरणे आहेत. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. शरीराच्या डिझाईनमध्ये पेरिफेरन्समधील ऊतीमध्ये अगदी कमी फरक आणि विभाजन समाविष्ट आहे. शरीर हे निडारियन मधील पेशीच्या 2 थरांचे डिप्लोब्लास्टिक बनलेले असते. शरीर द्विपक्षीय सममित आहे आणि पेशीचे 3 थर आहेत ज्यापासून
प्लॅटीहेल्मिंथेसमध्ये ट्रिप्लोब्लास्टिक नावाच्या भिन्न ऊती तयार केल्या जाऊ शकतात. ऊती आहेत परंतु वास्तविक अवयव नाहीत, जरी एक प्रकारची शरीराची पोकळी किंवा एक प्रकार स्युडोकोइलम नेमॅटोड्समध्ये उपस्थित आहे. हा भेद अनलिडसमध्ये अग्रभागापासून मागच्या टोकापर्यंत विभागात्मक पद्धतीने होतो. एक खुली रक्ताभिसरण प्रणाली आहे आणि कोइलोमिक पोकळी आर्थ्रोपोड्समध्ये रक्ताने भरलेली असते. पुढील खुली रक्ताभिसरण प्रणाली उत्सर्जनासाठी मूत्रपिंडासारखे अवयव आणि अगदी पाय देखील मोलस्कमध्ये प्रथम दिसून येतात. चिनोडर्म स्ट्रायप्लोब्लास्टिक असतात. कोएलोमिक पोकळी असते. फिरण्यासाठी एक विचित्र पाण्यावर चालणारी ट्यूब सिस्टम लक्षात येते आणि त्यांच्यात कठोर कॅल्शियम कार्बोनेट असते.